किती बदल झालाय नाही. दीपक आणि अमोल दोघेही एका तलावाजवळ लहानाचे मोठे झाले. त्या काळी पाण्याला म्हणजे पाणी देणं म्हणजे हे पुण्य कर्म समजलं जात होतं. जिथं पाणी होतं तिथं समाधान देखील होतं. गावाचं स्वरूप शहराने घेतलं. त्या पाण्याची जी किंमत होती ती आता बाटलीच्या स्वरूपात विकायला सुरुवात झाली. दीपकला पाहून हे खूप वाईट वाटायचं आणि तो म्हणायचा, अरे ज्या पाण्याची पूजा, ज्या पाण्याला पुण्यकर्म आपण समजत होतो, तेच पाणी आता बाटलीमध्ये आपण विकत घ्यायला लागलो आहे. लक्षात घेऊ, पाणी ही फक्त आपली तहान भागवत असते. आणि जरी भूक आपली भागवली गेली, चुकीचे विचार असले तर मन मात्र शांत होत नाही. दीपक गोंधळला, म्हणाला, म्हणजे जसं शरीराला अन्न लागतं तसंच मेंदूला देखील चांगल्या विचारांची गरज लागते. आपल्या मनामध्ये नेहमी उदासीनताच भरत राहील. पाण्या इतकाच महत्वाचा आहे आपल्या विचारांचा दर्जा. अन्न रोज मिळवायचं, पण त्यापेक्षाही चांगले विचार आपल्या मेंदूत रुजवायचे. जीवनात पाण्यासारखी साधी साधी गरज पूर्ण करा, पण विचार स्वच्छ ठेवले तरच माणूस खऱ्या अर्थाने ताजा तवाना राहतो. भूक ही आपलं अन्नाने भागते, पण हे जे जीवन आहे ना, सुंदर विचारांनीच सुंदर होते. असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.